आझाद ज्ञान न्यूज, नवा दृष्टिकोन, नवा विचार। राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन। नंदुरबार जिल्हा समन्वय समितीतर्फे मुख्यमंत्री महोदयांना निवेदन सादर। मोर्चास पोलीस प्रशासनाकडून परवानगी न मिळाल्याने आंदोलनाचा स्वरूपात बदल। निवेदनाद्वारे शिक्षकांची भावना मुख्यमंत्री यांच्यापर्यंत। महाराष्ट्र राज्य प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यातील समन्वय समितीतर्फे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी मार्फत सविस्तर निवेदन सादर करण्यात आले। समन्वय समितीने राज्यातील शिक्षकांच्या तातडीच्या प्रश्नांवर राज्य शासनाने त्वरित आणि सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली आहे। जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासनाचा मनाई आदेश, नगरपालिका निवडणुकांची आचारसंहिता तसेच पोलीस निरीक्षक नंदुरबार यांनी मोर्चास परवानगी नाकारल्यामुळे नियोजित मोर्चा स्थगित करून निवेदनाच्या माध्यमातून शिक्षकांची भूमिका सरकारपर्यंत पोहोचविण्यात आली। याच्यातून आउटपुट काही निघत नाही असं लोकांचं म्हणणं आहे शासनाचं, पण याच्यातून आउटपुट काय की तो देशाचा नागरिक तयार होतो। आम्ही काय देतो, आम्ही काही उत्पन्न काय देऊ शकत नाही, पण असं अर्थांना केवळ लाखो शिक्षक आहे एवढा पगार घेतात हे प्रत्येकाच्या डोळ्यात येत आहे। आणि हे करत असताना जर हे इम्प्लिमेंट झालं मॅडम, 10 विद्यार्थी पटाच्या आत महाराष्ट्रामध्ये 8,000 शाळा आहे, 20 पटाच्या आतील 18,000 शाळा आहे। या शाळांवर एक पद कमी होती, बरोबर आहे। गरीबाची मुलं शिक्षक होतात, शेतकऱ्याची मुलं शिक्षक होतात आणि ती पुढे विद्यादानाचं काम करतात। तो एक वळणी आता जे म्हटलेला आहे आमचं नाहीच आहे ना। अकॉर्डिंग टू द ऍक्ट गव्हर्नमेंट रिझोल्युशन आमच्या सेवा शर्ती कोण ठरवेल? गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ठरवेल ना की प्राथमिक शिक्षकाची पात्रता काय असली पाहिजे, हे केव्हा ठरवले पाहिजे। मी नोकरी लागेल ठरली पाहिजे, तर नोकरीनंतर ठरली पाहिजे, नोकरीनंतर तर ठरू नये ना। त्याच्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की एवढं बंद आम्ही पास होऊ शकत नाही अशातलाही भाग नाही। आमचे लोक IAS पण झाले, IPS पण झाले, आम्हाला स्वाभिमान आहे। पण वारंवार असं केलं जातं की असं म्हटलं जातं की गरीबाचा बळी दिला जातो, बरोबर आहे। अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैव च नैव अजापुत्रा बळी देत्या देव दुर्बल घातका। बळी हा फक्त बकऱ्याचाच दिला जातो, वाघाचा बळी दिला जात नाही, बरोबर आहे। त्याच्यामुळे आमचं म्हणणं आहे की या गरीब शिक्षकांना अशा पद्धतीने वेठीस आणून शासनाने थांबवलं पाहिजे। काल माननीय शिक्षण मंत्र्यांनी स्टेटमेंट दिलं की आम्ही सकारात्मक आहोत, वेगवेगळ्या राज्यात बघतो आहोत। आमचा प्रश्न आहे की आम्ही तुमच्या आहोत, आम्ही राज्य शासनाचे आहोत ना। केंद्राकडे तुम्ही आमच्या भावना पाठवा मॅडम। कोणी पाठवल्या पाहिजे? त्यांनी पाठवल्या पाहिजे। माननीय सर्वोच्च न्यायालय निर्णय घेताना केंद्र सरकारच्या सरकारी वकिलांनी ही बाजू का मांडली नाही? केंद्राचं सुद्धा धोरण आहे 23 ऑगस्ट 2010 ला NTCE राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद जे आयोग आहे त्याने गाईडलाईन ठरवली की 23 ऑगस्ट 2010 नंतर नियुक्त असलेल्या इयत्ता 1ली ते 8वीच्या शिक्षकांना टेट कंपल्सरी असेल। कधीपासून? 23 ऑगस्ट 10। आणि राज्य शासन काय म्हणतं 13 फेब्रुवारी 2013। याच्यात सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आलेला आहे तो सर्वांना केलेला आहे। मग तो कधी नोकरीला लागो, फक्त सूट कोणाला दिली? ज्यांना नोकरीतून 5 वर्ष बाकी आहे। दुसरी गोष्ट, प्रमोशन पण आमचं थांबवलं जात आहे। या विषयावर राज्य शासनाने कोणतेही पत्र काढलेलं नाही, शालेय शिक्षण विभागाने काढलेलं नाही, कोणी स्टेटमेंट दिलेलं नाही। असं असताना माननीय जळगाव मुख्य कार्यकारी अधिकारी, माननीय अनेक जिल्हा परिषदेच्या COनी पत्र काढले, शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्र काढले की टेट न झालेल्या शिक्षकांची पदोन्नती रिव्हर्स घ्या। आपण प्रशासनामध्ये आपण वर्ग 1 अधिकारी आहात। माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जरी आलेला असला तरी तुम्हाला शासनाचा कागद लागेल येतो। माझं आपल्याशी सर्व म्हणणं आहे। मग तो नसताना अधिकारी या पद्धतीने आमचं प्रमोशन दिलेलं रिव्हर्स घेतात, हे योग्य नाही। दुसरी गोष्ट, अजून शासनाने कुठली गाईडलाईन दिलेली तरी सुद्धा माहिती मागवताय आणि कुठेतरी भीतीचं वातावरण निर्माण करताय। तर हे 2 विषय मुख्य आहेत। त्याबरोबर शिक्षण सेवकांची योजना आहे, अजूनही आमचा तो 3,000 वर काम करणारा वारंवार आम्ही भांडण करत आलो ते आता 16 वर आले, बरोबर आहे। 30 दिवसाला 16,000 पकडले तर काय रोज येतोय त्याला? अत्यंत तुटपुंजा मानधनावर तो काम करतोय। आम्ही या देशाला वर्ल्ड लार्जेस्ट 3rd इकॉनॉमीकडे घेऊन चाललोय आणि आमच्या शिक्षकांना अजूनही कॉन्ट्रॅक्टवर ठेवतोय, तर ते थांबवलं पाहिजे। आणि पुन्हा एकदा जुनी पेन्शनचा जो मुद्दा आमचा प्रकर्षाने आहे
की तो लागलाच पाहिजे. आम्हालाही वाटतं की आम्हाला पेन्शन सर्वांना मिळाली पाहिजे. या सकट आश्वासित एक योजना आहे मॅडम जी आपल्या सर्वांना लागू आहे. शालेय शिक्षण विभाग सोडून त्याच्यामध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर पण कर्मचारी माझे